त्यानंतर मी जूनच्या एका धार्मिक सणासाठी जेरुसलेमला परतलो. शहराच्या आत मेंढपाराच्या दरवाजाजवळ बेथेस्दाचे तळे होते, ज्यावर 5 छपरे होते. आजारी लोकांच्या गर्दी, आंधळे, लंगडे किंवा अर्धांगवायू झालेले ते छपरांवर पडलेले असत. तिथे पडलेल्या एका माणसाला 38 वर्षे आजार होता. जेव्हा मी त्याला पाहिले आणि मला कळले की तो बराच काळ आजारी आहे, तेव्हा मी त्याला विचारले, तुला बरे व्हायचे आहे का? मला बरे व्हायचे आहे, पण माझे ते शक्य नाही, कारण जेव्हा पाण्यात बुडबुडे येतात तेव्हा मला कोणीही तलावात घालत नाही. दुसरे कोणीतरी नेहमी माझ्या आधी तिथे पोहोचते. उभे राहा, आपली चटई उचल आणि चाल. लगेच तो माणूस बरा झाला. त्याने त्याची चोपण्याची चटई गुंडाळली आणि चालू लागला. पण हा चमत्कार शब्बातच्या दिवशी घडला म्हणून जीव धर्मगुरूंनी आक्षेप घेतला. त्यांनी बरे झालेल्या माणसाला म्हटले, तू शब्बातच्या दिवशी काम करू शकत नाही. कायदा तुला ती चोपण्याची चटई उचलण्याची परवानगी देत नाही. ज्याने मला बरे केले त्याने मला सांगितले, तुझी चटई उचल आणि चाल. असे कोण म्हणाले? त्या माणसाला माहित नव्हते, कारण मी गर्दीत लुप्त झालो होतो. पण नंतर मी त्याला मंदिरात शोधले आणि त्याला सांगितले, आता तू बरा झाला आहेस म्हणून पाप करणे थांबव, नाहीतर तुझ्यावर आणखी वाईट काही घडू शकेल. मग तो माणूस गेला आणि ज्यू धर्मगुरूंना सांगितले की मीच तो आहे ज्याने त्याला बरे केले आहे. म्हणून ज्यू धर्मगुरूंनी शब्बाचे नियम मोडल्याबद्दल मला त्रास देण्यास सुरुवात केली. पण मी उत्तर दिले, माझे पिता नेहमीच काम करत असतात आणि मीही तसेच करतो. म्हणून ज्यू धर्मगुरूंनी मला मारण्याचा मार्ग शोधण्याचा अधिक प्रयत्न केला. कारण मी केवळ शब्बात मोडला नाही, तर मी देवाला माझे पिता म्हटले आणि स्वतःला देवाच्या बरोबरीचे केले. मी तुम्हाला खरे सांगतो, पुत्र स्वतःहून काहीही करू शकत नाही. तो फक्त पित्याला जे करताना दिसतो तेच करतो. पिता जे काही करतात ते पुत्रही तसेच करतो, कारण पिता पुत्रावर प्रेम करतो आणि तो जे काही करतो ते त्याला दाखवतो. खरे तर या माणसाला बरे करण्यापेक्षाही मोठी कामे कशी करायची हे पिता त्याला दाखवेल. मग तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल, कारण ज्याप्रमाणे पिता ज्यांना मेलेल्यांतून उठवतो त्यांना जीवन देतो, त्याचप्रमाणे पुत्र ज्याला पाहिजे त्याला जीवन देतो. शिवाय पिता कोणाचाही न्याय करत नाही, त्याऐवजी त्याने पुत्राला न्याय करण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे, जेणेकरून प्रत्येक जण पित्याचा मान राखतो तसाच पुत्राचाही मान राखेल. जो कोणी पुत्राचा मान राखत नाही तो निश्चित त्याला पाठविणाऱ्या पित्याचा मान राखत नाही. मी तुम्हाला खरे सांगतो, जे माझे बोलणे ऐकतात आणि मला पाठविणाऱ्या देवावर विश्वास ठेवतात त्यांचे जीवन अंतकाचे आहे. त्यांच्या पापांसाठी त्यांचा कधीही निषेध केला जाणार नाही, तर ते आधीच मृत्यूपासून जीवनात गेले आहेत. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तो वेळ येत आहे, खरोखर तो आता येथे आहे, जेव्हा मेलेले माझा आवाज ऐकतील, देवाच्या पुत्राचा आवाज, आणि जे ऐकतील ते जगतील. पित्याजवळ स्वतःमध्ये जीवन आहे आणि त्याने त्याच्या पुत्राला तीच जीवन देणारी शक्ती दिली आहे. आणि त्याने त्याला सर्वांचा न्याय करण्याचा अधिकार दिला आहे, कारण तो मनुष्याचा पुत्र आहे. एवढे आश्चर्यचकित होऊ नका. खरोखर असा काळ येत आहे जेव्हा त्यांच्या कबरीतले सर्व मेलेले देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील आणि ते पुन्हा उठतील. ज्यांनी चांगले केले आहे ते अनंतकाळचे जीवन अनुभवण्यासाठी उठतील, आणि जे वाईटात राहिले आहेत ते न्याय अनुभवण्यासाठी उठतील. मी स्वतःहून काहीही करू शकत नाही. देव मला सांगतो तसाच मी न्याय करतो. म्हणून माझा न्याय योग्य आहे, कारण मी माझ्या स्वतःच्या इच्छेनुसार नाही, तर मला पाठविण्याची इच्छा पूर्ण करतो. जर मी माझ्या वतीने साक्ष दिली तर माझी साक्ष वैध ठरणार नाही, पण दुसरे कोणीतरी माझ्याबद्दल साक्ष देत आहे, आणि मी तुम्हाला खात्री देतो की तो माझ्याबद्दल जे काही बोलतो ते खरे आहे. खरे तर तुम्ही बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे ऐकायला चौकशी करणारे पाठवले होते, आणि माझ्याबद्दलची त्याची साक्ष खरी होती. अर्थात मला मानवी साक्षीदारांची गरज नाही, परंतु मी या गोष्टी सांगतो जेणेकरून तुम्ही वाचू शकाल. योहान जगत्या आणि चमकणाऱ्या दिव्यासारखा होता, आणि तुम्ही काही काळ त्याच्या संदेशासाठी उत्सुक होता. पण माझ्याकडे योहानापेक्षाही मोठी साक्ष आहे, माझे उपदेश आणि माझे चमत्कार. पित्याने मला ही कामे पूर्ण करण्यासाठी दिली, आणि ती सिद्ध करतात की त्याने मला पाठवले आहे, आणि मला पाठविणाऱ्या पित्याने स्वतः माझ्याबद्दल साक्ष दिली आहे. तुम्ही कधीही त्याचा आवाज ऐकला नाही किंवा त्याला समोरासमोर पाहिले नाही, आणि तुमच्या हृदयात त्याचा संदेश नाही,
कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही ज्याला त्याने तुमच्याकडे पाठवले आहे. तुम्ही शास्त्रांचा शोध घेता कारण तुम्हाला वाटते की ते तुम्हाला अनंतकाळचे जीवन देतात, पण शास्त्रे माझ्याकडे निर्देश करतात. तरीही तुम्ही हे जीवन प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे येण्यास नकार देता. तुमची मान्यता माझ्यासाठी काही अर्थ ठेवत नाही, कारण मला माहिती आहे की तुमच्यामध्ये देवाचे प्रेम नाही. कारण मी माझ्या पित्याच्या नावाने तुमच्याकडे आलो आहे आणि तुम्ही मला नाकारले आहे. तरीही जर दुसरे कोणी त्यांच्या स्वतःच्या नावाने आले तर तुम्ही त्यांचे आनंदाने स्वागत करता. आश्चर्य नाही, तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, कारण तुम्ही आनंदाने एकमेकांचा मान राखता, पण एकमेव देव असलेल्याकडून मिळण्याच्या सन्मानाची तुम्हाला पर्वा नाही. तरीही मी तो नाही जो पित्यासमोर तुमच्यावर आरोप करेल. मोशे तुमच्यावर आरोप करेल. होय, मोशे, ज्याच्यावर तुम्ही तुमच्या आशा लावल्या आहेत. जर तुम्ही खरोखर मोशेवर विश्वास ठेवला असता तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याबद्दल लिहिले आहे. पण जेव्हा तुम्ही त्याने लिहिलेल्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा मी जे बोलतो त्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?